बघा आता मला आपण बघणार आहोत धूमकेतूचे वर्गीकरण हे दोन मुख्य प्रकारामध्ये होत असते. दोन मुख्य प्रकार म्हणजे त्याचे कोणते आहेत? दोन भाग पडतात. एक अल्पमुदतीचे वर्गीकरण, अल्पमुदतीचे, आणि एक दुसरे आहे दीर्घ मुदतीचे. मग दीर्घ मुदतीचे आहे त्याच्यामध्ये मुलांना 200 वर्षापेक्षा हा जास्त कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. तर अल्पमध्ये आपल्याला 200 वर्षापेक्षा कमी कालावधी आपल्याला बघायला मिळत असतो. बघा आपण त्याचे प्रामुख्याने वर्णन पाहणार आहोत. बघा इथे दीर्घ मुदतीचे म्हणजे धूमकेतू. दीर्घ याचा अर्थ काय आहे आधी आपण समजून घेऊया. दीर्घ म्हणजे आहे जास्त कालावधी. दीर्घ म्हणजे खूप वेळाचा, खूप अंतर असणारे, खूप दिवस, आपण बोलू शकतो ना, खूप दिवस, खूप महिने, खूप वर्ष, त्याला आपण बोलणार आहोत दीर्घ. बरोबर आहे. जसं आपण बोलतो की जी उन्हाळ्याची सुट्टी आहे, की जी शाळा ही दीर्घकाळ असते, जसं सकाळपासून दुपारपर्यंत, किंवा काही काही शाळा दिवसभर शाळा असतात. मग त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो की तुझा कालावधी लागणार आहे तो जास्त, जेव्हा वेळ दाखवली जाते, दिवस लागले जातात, त्याला आपण दीर्घ हा शब्द वापरत आहोत. दीर्घ मुदतीचे धूमकेतू म्हणजे काय? मुदत म्हणजे एक प्रकारे आपण बोलतो ना की किती दिवसापर्यंतची मुदत आहे, की त्याचा जो फेरा पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागत आहे, तर दीर्घ मुदतीचा हा धूमकेतू आहे. त्याबद्दलची आपण पाहिजे की दीर्घ म्हणजे किती, की जास्त वेळ कालावधी लागणार आहे. मग हा जो दीर्घ मुदतीचा जो कालावधी आहे त्याला फेरा पूर्ण करण्यासाठी 200 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागत आहे. त्याला तर बघा आपण या चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागत आहे. किती कालावधी लागत आहे? 200 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागत आहे. बघा हा जो धूमकेतू आहे, ॲस्ट्रॉनॉट बघा इथे तुम्हाला दिसत आहे, आणि तो काय करत आहे बघा, तो सूर्याच्या भोवती येत आहे. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी, हे महत्त्वाचं वाक्य आहे बघा, की का कालावधी लागत आहे 200 वर्षापेक्षा जास्त कालावधी, तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी. म्हणजे समजा हा जो सूर्य आहे, आपण पाहू शकतो, समजा हा सूर्य आहे आणि हा सूर्याभोवती या धूमकेतूला पूर्ण त्याचं चक्कर पूर्ण करण्यासाठी, राऊंड म्हणजे त्याचा फेरा पूर्ण करण्यासाठी, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की त्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागत आहे, तर त्यांनी सांगितले 200 वर्षापेक्षाही जास्त. म्हणजे तो किती असू शकतो? मग 200 वर्षापेक्षा जास्त आपण म्हणू शकतो 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, किंवा म्हणजे 200 प्लस, म्हणजे आपण ते किती असू शकतात? 220 वर्ष, 230 वर्ष, 240 वर्ष. म्हणजेच त्यांनी काय सांगितले, 200 पेक्षा जास्त. मग आपण इथे काय टाकले आहेत? प्लसचं आपण इथे साईड टाकलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की या धूमकेतूंना, म्हणजे जे अशा प्रकारचे जे सर्व धूमकेतू जे आपल्या आकाशामध्ये आहेत, या सर्व धूमकेतूंना सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी एक फेरी सांगितली आहे. जर एक फेरी जर पूर्ण करायची असेल तर किती कालावधी लागत आहे? 200. समजलं? तर 200 म्हणजे 100 वर्ष आणि प्लस 100 वर्ष. बरोबर आहे. म्हणजे किती झाले? 2 जनरेशन झाले आहेत, 2 पिढ्या, किंवा त्याच्यापेक्षा 2.5 पिढ्या आपण म्हणू शकतो. 2 वर्ष, 2 पिढ्यापेक्षाही जास्त आपण कालावधी लागू शकतो. तर अशा प्रकारे धूमकेतूचा जो सूर्याभोवतीचा जो फिरण्याचा जो कालावधी आहे, जे एक फेरा पूर्ण जर करायचा असेल तर त्याला 200 पेक्षा अधिक सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? अधिक कालावधी हा लागत आहे. आणि अधिक कालावधी हा लागत असल्यामुळे तो काय आहे, त्याला आपण बोलणार दीर्घ मुदतीचा दीर्घ मुदतीचा धूमकेतू असं आपण त्याला नाव देणार आहे. मग अशा प्रकारचे बघा तो काय करत आहे, फेरा पूर्ण करण्यासाठी तो सज्ज झालेला आहे, आणि तो काय करत आहे, सूर्याभोवती फिरत आहे. सूर्याभोवती फिरताना त्याला जर तो कालावधी किंवा ती प्रदक्षिणा जर एक फेरी जर पूर्ण करायची असेल तर 200 वर्षाचा हा कालावधी अशा प्रकारे लागत आहे. तर इथपर्यंत क्लिअर आहे मुलांना धूमकेतू म्हणजे काय आहे, तो त्याला त्याची डेफिनेशन काय आहे, तो कुठे असतो, त्याचं कार्य काय आहे, मग त्याचे 2 प्रकार पडतात ते देखील आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलेलं आहे की धूमकेतूचे जे 2 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये जो दीर्घ मुदतीचा धूमकेतू आहे तो कशा प्रकारे कार्य करत आहे, त्याला किती कालावधी लागत आहे हे पाहिलं आहे. आता आपण बघत आहोत अल्पमुदतीचे धूमकेतू. अल्पमुदतीचे धूमकेतू म्हणजे काय आहे म्हणून, की जो त्याला कमी वेळ लागत आहे. मग त्याला आपण काय म्हणतो की सूर्याभोवती त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला 200 पेक्षा कमी कालावधी लागत आहे.
त्या धूमकेतूला काय बोलणार आहोत, अल्पमुदतीचा धूमकेतू पाहणार आहोत. मग त्यासाठी मुलांनो की त्याच्या सूर्यभोवती फिरण्याची जी प्रदक्षिणाचा जो कालावधी आहे तो किती आहे, 200 मायनस आहे. म्हणजे मग तो किती पण असू शकतो. एक उदाहरणार्थ 180, 170, 160, 190, म्हणजे 200च्या आतमध्ये आहे, 200 पेक्षा कमी कालावधी लागत आहे. बघा आपण पाहणार आहोत. बघा, या धूमकेतूंना सूर्याभोवती, आता पुन्हा तसेच आहे, या धूमकेतूला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यात 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागत आहे. म्हणजे जे अल्प मुदतीचे जे धूमकेतू आहेत त्यांना आपल्या सूर्याभोवती जर एक फेरा पुन्हा जर हा जो सूर्य आहे या सूर्याभोवती जर त्याला एक फेरा पूर्ण करायचा असेल तर किती कालावधी लागणार आहे, -200. 200 वर्षापेक्षा कमी सांगितले ना, मग कमी मध्ये किती असू शकतो, 160, 190, 180, म्हणजे कितीही कालावधी तो लागू शकतो त्याला. म्हणजे आपण निश्चित त्याचा आपण सांगणार नाही, पण जो दीर्घ मुदतीचा आहे त्याला 200 प्लस आहे आणि जो अल्प मुदतीचा आहे त्याला 200 पेक्षा कमी पद्धतीचा की 280 आहे तर त्याला 180 पण लागू शकतो, 190 पण लागू शकतो किंवा 160 पण लागू शकतो. म्हणजे दोन्ही पैकी त्याचं जे अंतर आहे त्याचं अंतर कसं आहे, अल्पचं कमी आहे तर दीर्घ मुदतीचं जे धूमकेतू आहे त्याचं जे अंतर आहे ते कसं आहे, जास्त मुदतीचं आहे. आणि म्हणूनच आपण इथे लिहिलं, या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरा पूर्ण करण्यासाठी 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागत आहे. तर अशा प्रकारचं मुलांना आपण धूमकेतूचा मुलांना अभ्यास केलेला आहे, त्याचं वैशिष्ट्य बघितलं आहे की धूमकेतू म्हणजे काय, धूमकेतूची वैशिष्ट्य काय आहे, तो कशा प्रकारे मुलांना तो सूर्याभोवती तो फिरत असतो. त्याचबरोबर त्याचे जे 2 प्रकार आहेत ते पाहिले आहेत. दीर्घ मुदतीचा धूमकेतू पाहिला, त्याचप्रमाणे आपण पाहिलं अल्प मुदतीचा जो धूमकेतू आहे तो देखील आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे. या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा देखील कमी कालावधी लागत आहे. म्हणजे बघा, हा जी लाईन जी सरळ जात आहे म्हणजे ते काय आहे, पिसाऱ्यासारखीच असते ती जात आहे. जसं आपण बघितलं की धूमकेतू म्हणजे काय आहे, तसं आपण त्याचं उदाहरण बघा इथे पाहिलं. धूमकेतू बघा, धूमकेतू म्हणजेच काय की सूर्यमाले बाहेरून सूर्याला प्रदक्षिणा घालणारे जे अंशनी गोल आहेत. मग अशा प्रकारे जे अंशनी गोल आहेत, धूमकेतूचा अर्थच काय आहे की जे त्याच्यापासून जे अंशनी गोल जे निर्माण होतात, सूर्याभोवती जे प्रदक्षिणा घालण्यासाठी अंशनी गोल तयार झाले त्याला आपण धूमकेतू बोलत आहोत. म्हणजे धूमकेतू सूर्याभोवती काय करत आहेत, प्रदक्षिणा घालत आहेत. त्याचे 2 प्रकार पडत आहेत आणि ते 2 प्रकार देखील आपण पाहिले आहेत. दीर्घ मुदतीचा धूमकेतू आणि अल्प मुदतीचा हा धूमकेतू आपण यासाठी पाहिला आहे. या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागत आहे. मग अशा प्रकारे बघा हा काय करत आहे, पसरत आहे. जसं तो मोराच्या पिसाऱ्यासारखा पसरत आहे. जसं बघा आपण इथे पाठामध्ये बघा इथे बघितलेलं होतं की हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात, त्यामुळे धूमकेतू हा लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. काय शब्द आला आहे, लांबट पिसारा. मग हा लांबट पिसारा बघा इथे कसं दिसत आहे तुम्हाला, अशा प्रकारे हा लांबट पिसारा इथे दिसत आहे ना. अशा प्रकारे तो काय आहे, आपल्याला तो पसरत तो आकाशामध्ये जात आहे आणि ज्याचा पसारा जो कसा आहे पिसाऱ्यासारखा आहे आणि तो कसा आपल्याला एका सरळ लाईनीमध्ये पसरत तो जात आहे आणि तो जात असताना तो प्रकाश पावत आहे. म्हणजे तो काय करत आहे, लाईट देत आहे, प्रकाश देण्याचं देखील तो काय करत आहे, काम करत आहे. तर अशा प्रकारे बघा ते धूमकेतू हा काय करत आहे, पसरण्याचं काम करत आहे. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्ष लागतात. हॅलेच्या धूमकेतूला म्हणजे जे धूमकेतूचे जे प्रकार आहेत, म्हणजे जसं आपण प्लुटोचा धूमकेतू आहे तसं ते एक प्रकार आहे की प्लुटो हा देखील काय आहे, धूमकेतू आहे. तो आपण एक प्रकार पाहिला. जो हा दुसरा प्रकार आपण जो हॅलेच्या धूमकेतूला, मग आता त्याला जर प्रदक्षिणा पूर्ण करायची असेल सूर्याभोवती, म्हणजे हर एक जे सूर्यमालेतील जे ग्रह आहे, उपग्रह आहे म्हणून की ते काय करत असतात, जो आपला सूर्य आहे हा मुख्य केंद्रस्थानी आहे ते त्याच्या भोवती चक्कर मारण्याचं काम किंवा प्रदक्षिणा घालण्याचं जे काम करत असतात. तो प्लुटो नावाचा ग्रह असू दे किंवा तो हॅलो नावाचा धूमकेतू असू दे. तर अशा प्रकारे हॅलोच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा म्हणजे पूर्ण एक परिभ्रमण करण्यासाठी 76 वर्ष लागत आहेत. किती वर्ष लागत आहेत, 76 वर्ष. म्हणजे विचार करा हा किती मोठा कालावधी आहे की एक जवळजवळ एका मनुष्याचं जे जीवनमान आहे किंवा आयुर्मान आहे
तितक्या कालावधीमध्ये हे लागत आहे हॅलोजला धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 76 वर्षाचा हा काय लागत आहे, कालावधी लागत आहे. तर अशा प्रकारे दोन आपण धूमकेतू पाहिले आहेत. एक प्लुटो नावाचा धूमकेतू पाहिला आहे, त्याचप्रमाणे आपण हॅलोचा देखील धूमकेतू इथे पाहिलेला आहे की त्याला जर सूर्याभोवती फिरायचा असेल तर 76 वर्ष आहे. त्या 76 वर्षाचा हा कालावधी त्याला इथे द्यावा लागणार आहे. तर अशा प्रकारचा धूमकेतू हा दिसत आहे. तर आपण बघा पाहणार पुढचं गट, उल्का म्हणजे काय. उल्का म्हणजे की जो आकाशातून एखादा जो तारा आला जो तुटून पडला तर त्याला आपण काय बोलणार आहोत, उल्का बोलणार आहोत. म्हणजे असे काही बरेचसे तारे असतात जे प्रचंड वेगाने येतात आणि जेव्हा ते वेगाने येतात, जेव्हा ते स्पीडने येतात तेव्हा ते तारे काही तुटून पडतात. जे तुटून जाणारे, जे गळून जाणारे जे तारे आहेत त्यांना आपण काय बोलणार आहोत, उल्का बोलणार. म्हणजे तो तारा परिपूर्ण नाही राहत, तो काय होतं, त्याचं विभाजन होतं. दोन भागामध्ये जेव्हा विभाजन होतं तेव्हा आपण त्याला काय बोलणार आहोत, उल्का बोलणार आहोत. चला तर आपण बघा पुन्हा सविस्तर जाणून घेणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, आकाशातून एखादा तारा तुटून पडतो या घटनेला उल्कापात असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, उल्कापात म्हणणार. आकाशातून एखादा तारा तुटून पडतोय, मग तुटून पडल्यावर त्या घटनेला आपण काय म्हणणार आहोत, उल्कापात. जसं अशा प्रकारे बघा एखादा तारा येत असतो आणि तो काय होतो, मध्येच त्याचं विभाजन होतं आणि तो विभाजन झाल्यामुळे त्याला काय बोलणार आपण, उल्कापात असे बोलणार आहोत. म्हणजे त्या ताऱ्याचं विभाजन झालेलं आहे. उल्का म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. आता उल्का याचा अर्थ त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो लघुग्रह आहे, जसं आपण शिकलोय ना उपग्रह आणि लघुग्रह आहे, मग लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे जे शिलाखंड आहेत त्या शिलाखंडांना, शिलाखंड जे असतात त्याच्यातून जो तारा आपण असतो, जे छोटे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे ते जळतात व त्यांना उल्का म्हणतात. बघा इथे त्यांनी सांगितलं आहे जे छोटे शिलाखंड आहे, जे छोटे छोटे दगड आहेत, त्या दगडांना पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर मग पृथ्वी आणि चंद्र हे काय आहे, जे पृथ्वी काय आहे ग्रह आणि पृथ्वी काय आहे, चंद्राचा उपग्रह, पृथ्वीचा उपग्रह काय आहे, चंद्र आहे. मग अशा प्रकारे जो पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर म्हणजे शिलाखंड आहे ते पृथ्वीच्या वातावरणामध्ये आल्यावर म्हणजे ते पृथ्वीच्या अगदी जवळ आले तर त्याच्याशी ते होणाऱ्या घर्षणाने, म्हणजेच काय आहे की त्याच्याशी जे घर्षण म्हणजे काय, एकमेकावरती घासणे आहे. एकमेकाला जसे चिटकून जातात, जवळून जेव्हा जातात हे छोटे छोटे जेव्हा दगड तर ते पूर्णपणे जळतात. का बरं जळतात, सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे ते काय होतात, जळतात. त्यांना उल्का असे आपण नाव म्हटलं गेलं आहे. समजते मुलांना, उल्का याचा इथे अर्थ काय घेण्यात येत आहे की जे छोटे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जे जळतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, उल्का असे आपण त्यांना नाव देण्यात येत आहे. म्हणजे अशा प्रकारचे बघा ही उल्का इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे. ते अशा प्रकारचे बघा ही उल्का तुम्हाला इथे दिसत आहे. कशा प्रकारे की जे काय होत आहे की जे वातावरणाचे जे शिलाखंड आहे ते पृथ्वीच्या जेव्हा वातावरणामध्ये येतात आणि वातावरणात आल्यामुळे त्यांच्या ज्या घर्षणामुळे ते पूर्णपणे जळतात आणि मग त्यांना काय म्हणतात, उल्का असे नाव देण्यात गेलेले आहे. तर बघा हे चित्रामध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. मग काही वेळेस ते परिपूर्ण जळत नाही, ते अर्धवट जळतात, त्यामुळे त्याचा परिपूर्ण नाश होत नाही. मग ते न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना अंशनी असे म्हणतात. काय म्हणतात त्यांना, अंशनी असे म्हणतात. काय बघा जो हा शब्द आले अशनी म्हणजे आकाशातून पडणारे काय आहेत, अचा अर्थ काय, आकाशातून पडणारे जे गोळे आहेत, जे छोटे छोटे गोळे त्यांना आपण काय म्हणणार, अंशनी गोळे असे देखील आपण त्यांना हे नाव देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अंशाने आघात तयार झाले आहे. मग अशा हर एक ठिकाणी ते अंशाने तयार पडलेले असतात. अशा उल्का ह्या प्रत्येक ठिकाणी पडलेल्या असतात. मग त्यांनी तुम्हाला इथे महाराष्ट्राचं उदाहरण दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये लोणार हे जे सरोवर आहे जे बघा अशा ठिकाणी अशाच अंशाने आघाने तयार झालं आहे. तर अशा प्रकारच्या अंशाने जेव्हा पडतात आकाशातून तेव्हा अशा प्रकारचा पाण्याचा सरोवर तयार इथे होतो. मग हा कुठे झाला आहे, महाराष्ट्राचे ठिकाण आहे लोणार या ठिकाणी सरोवर अशाच अंशाने काय झालं आहे, तयार झालं आहे की ज्याच्यामध्ये जो पाण्याचा गोल
काय झालेलं आहे, खड्डा इथे तयार झालेला आपण इथे पाहू शकत आहोत. तर अशा प्रकारे बघा इथे अंश दिसत आहे की जो अंशाने आहे ते कशा प्रकारे कार्य करत आहे, की आकाशातून जे तुकडे आहे ते पडल्यानंतर ते पडून न जाता ते एखाद्या ठिकाणी पडतात आणि त्यावेळेस अंशनी निर्माण तयार होते. मग हे महाराष्ट्रातील लोणार या ठिकाणी ते अंशनी अशाच प्रकारचे तयार झालेला आपण इथे या चित्रामध्ये पाहू शकतो. कशा प्रकारे जो मोठा खड्डा इथे पडलेला आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूवर देखील उल्कापात आणि अंशनीपात हे होत असतात. पृथ्वीप्रमाणेच म्हणजे पृथ्वीवर जशाप्रमाणे पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूवर देखील उल्कापात आणि अंशनीपात होतात. म्हणजे की ज्याप्रमाणे पृथ्वीवर देखील होत असतात त्याचप्रमाणे इथे अवकाशामध्ये देखील म्हणजे खगोलीय वस्तूवर म्हणजे ज्या आकाशात ज्या वस्तू आहेत मग ते सर्व आहे, सूर्य, चंद्र, तारे, जे ग्रह, जे उपग्रह आहे, जे उल्कापात आहे, धूमकेतू आहे, लघुग्रह आहे, मग अशा वस्तूवर देखील उल्कापात आणि अंशनीपात होत असतात. ज्याप्रमाणे पृथ्वीवर उल्कापात होत आहे त्याचप्रमाणे अवकाशामध्ये देखील हे उल्कापात होत असतात. त्याच्या ज्या भूगर्भामध्ये ज्याप्रमाणे हालचाली होतात त्याप्रमाणे जसा पृथ्वीवर होतात त्याचप्रमाणे आकाशामध्ये देखील ज्या पूर्ण भूमंडल आहे, जे आकाशमंडल आहे, या आकाशमंडलामध्ये देखील काय होत आहे, खगोलीय वस्तूवर देखील उल्कापात आहे. खगोलीय वस्तू म्हणजे कोणत्या हे तुम्ही नीट समजून घेतलं आहे. खगोलीय वस्तू याचा अर्थ आहे मुलांनो की ज्या आकाशातल्या ज्या सर्व गोष्टी आहेत, सूर्य, चंद्र, तारे, जे सर्व ग्रह, उपग्रह, या सर्व काय आहेत, खगोलीय वस्तू आहेत. त्यांच्यावर देखील उल्कापात होत असतं आणि अंशनीपात देखील होत असतात. तर अशा प्रकारे आज आपण एक मुलांना पाहिलं की विश्वाचे अंतरंग म्हणजे विश्वाच्या अंतरंगामध्ये ज्यामुळे आकाशाच्या अंतरंगामध्ये कोणकोणत्या हालचाली होत आहेत, कोणकोणत्या घडामोडी होत आहेत आणि त्या कशा प्रकारे होत आहेत, कोणत्या खगोलीय वस्तू आहेत, आज आपण याचा सविस्तररित्या अभ्यास या पाठामध्ये केलेला आहे. आपण मुलांना बघितलेलं आहे की कशा प्रकारे जे विश्व आहे म्हणजे सूर्य आहे जो मुख्य केंद्रबिंदू आहे, मग ते मुख्य सूर्य हा कसा प्रकारे कार्य करत आहे, सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे कशा प्रकारे मुलांना जी पृथ्वी आहे, जे पृथ्वीवर जे सर्व पृथ्वीचा जो उपग्रह आहे, चंद्र आहे, मग कशा प्रकारे जे ग्रह त्या ग्रहामध्ये फक्त पृथ्वी या ठिकाणीच सजीव सृष्टी आहे, बाकी सृष्टीवर नाही. मग ग्रहांना देखील उपग्रह आहे. मग बुध आणि शुक्र सोडून बाकी सगळ्यांना उपग्रह आहेत परंतु बुध आणि शुक्र यांना नाही आहे. मग त्याची देखील आपण माहिती घेतली आहे, लघुग्रहाची घेतली आहे, त्याचप्रमाणे उपग्रहाची घेतलेली आहे. उल्का म्हणजे काय, उल्कापात म्हणजे काय, धूमकेतू म्हणजे काय, या सर्व पाठाचा इथे आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण बघा मुलांना पाहणार आहोत सारांशाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की विश्वामध्ये असंख्य दीर्घिका आहेत. दीर्घिका म्हणून आपण बघा पाहिलेलं होतं की जे सर्व दीर्घिका म्हणजे अनेक तारांचा जो समूह आहे, मग असे अनेक समूह आहेत, मग त्यांना आपण काय बोलणार आहोत की दीर्घिका ह्या शब्दाने आपण त्यांना बोलणार आहोत. त्याचप्रमाणे सूर्यमाला, विविधता तारका समूह हे आकाशगंगेचेच भाग आहेत. मग आकाशगंगेच्या भागामध्ये कोणकोणते भाग येतात, सूर्यमाला म्हणजे पूर्ण जी सोलर सिस्टम आपण बोलू शकतो म्हणजे तो काय आहे, आकाशगंगेचा एक भाग आहे. मग त्याच्यामध्ये सूर्यमाला आहे. मग आकाशगंगेमध्ये काय आहे, जी पूर्ण आपल्याला आकाशगंगा दिसत आहे. गंगा म्हणजे काय आहे की जो न दिसणारा भाग आहे की जिथे त्याला अंत नाही आहे. म्हणजे काय आहे, सविस्तररित्या विस्तीर्णरित्या म्हणजेच काय ते आकाशगंगा आहे. मग या आकाशगंगेमध्ये काय आहे, सूर्यमाला आहे म्हणजेच काय आहे, सोलार सिस्टम आहे. मग याच्यामध्ये काय आहे, हर एक प्रकारचे सूर्य जो केंद्रस्थानी आहे, त्याचप्रमाणे त्याचे ग्रह आहे, उपग्रह आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं मुलांना की त्याचे लघुग्रह आहे, त्याचप्रमाणे धूमकेतू आहे. या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय आहेत, उपलब्ध असतात. विविध तारका आणि विविध जे तारे आहेत, मग आपण ते पाहिले की ताऱ्यांचे प्रकार काय आहेत याचा देखील आपण इथे अभ्यास केलेला आहे. जे तारे कशा प्रकारचे तारे असतात, पण तारकांचा समूह कशा प्रकारे आहे, मग हे सगळे कुठे आहे, आकाशगंगेमध्ये आहे. त्याचे काय आहे, हे सर्व आकाशगंगेचे भाग आहे. त्याचप्रमाणे जो आपण तिसरा घटक पाहिला होता, आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने मोठे देखील तारे आहेत. म्हणजे विचार करा की जो तारा आहे हा सूर्यापेक्षा देखील आकाराने काही तारे मोठे आहेत, तर सूर्यापेक्षा आकाराने कधी हे लहान आहेत. हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून पाहिलं आहे की कशा प्रकारे हे ताऱ्यांचं जे शेप आहे, जो आकार आहे तो कसा आहे, सूर्यापेक्षा मोठा आहे, तर काही तारे आहेत ते सूर्यापेक्षा लहान आहेत. तारकांचा जो गुच्छ आहे व कशा प्रकारे जे जोड तारे आहेत, मग ते तारकांचा कशा प्रकारे गुच्छ म्हणजे म्हणू शकतो की ते एकत्रित तारे आहे. ज्याप्रमाणे सर्व फुलं जेव्हा एकत्रित येतात मग आपण काय बोलतो, फुलांचा गुच्छ बोलतो. जेव्हा एक फुलं असतं तेव्हा आपण गुच्छ बोलतो का, तर नाही बोलत. मग आपण जेव्हा सगळे फुलं एकत्रित येतात आणि मग आपण त्याचा गुलदस्ता बनवतो, मग आपण काय बोलतो, त्याला आपण काय नाव बोलतो, बुके बोलतो. म्हणजे चाला मराठी भाषेत काय म्हणणार, गुच्छ बोलणार आहोत. मग त्याचप्रमाणे जे सर्व तारे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय बोलणार आहोत, तारका गुच्छ असे बोलणार आहोत. ते जो मग
तेजोमेघ म्हणजे काय ते पाहिले. वायूचे ढग कशा प्रकारे म्हणतात, धुळीचे ढग, मृत तारे आणि नवीन तारे, जन्माला आले तारे, अशा खगोलीय वस्तूच्या आहे. म्हणजे आपण बघितलं की खगोलीय वस्तू ह्या कोणत्या आहेत, तर त्यांनी इथे त्याची सूची दिलेली आहे, तुम्हाला यादी दिलेली आहे की काही आकाराने तारे मोठे आहेत, काही छोटे आहेत, तारकापुंज आहे, तेजोमेघ आहे, वायूचे ढग आहे, धुळीकण आहे, धुळीचे ढग आहे. बघा आकाशामध्ये देखील धुळीचे हे ढग आहेत. त्याचप्रमाणे मृत तारे आहेत, काही तारे हे मेलेले आहेत म्हणजे निर्जीव झालेले आहेत की त्याच्यामध्ये काय नाही आहे, तेजच नाही आहे. त्याचप्रमाणे नवीन जन्माला आलेले तारे, मग काही तारे हे काय होत आहे, नवीन जन्माला येत आहेत. अशा खगोलीय वस्तू इथे कुठे मिळतात आपल्याला, बाहेर अवकाशामध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे ते तिथे विश्वामध्ये आपल्या आहेत आकाशगंगेत. त्याचप्रमाणे आपला जो पुढचा घटक आहे, निरभ्र आकाशात लुकलुकणाऱ्या हजारो ताऱ्यांचे काही प्रकार आहेत. लुकलुकणारे तारे, मग तारे हे कसे आहेत, लुकलुकत आहेत. आणि अशा हजारो लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचे काही प्रकार आहेत, जसे की सूर्यसदृश्य. मग आता तुम्हाला ताऱ्यांची यादी दिलेली आहे. मग तारे किती आहेत, मग ताऱ्यांचे प्रकार कोणकोणते पडतात. मग काही तारे सूर्यसदृश्य तारे आहेत, काही तांबडे राक्षसी तारे आहेत, काही महाराक्षसी तारे आहेत, काही जोड तारे आहेत आणि काही रूपविकारी तारे आहेत. मग हे सर्व ताऱ्यांची तुम्हाला काय दिलेले आहे, इथे सविस्तररित्या यादी इथे दिलेली आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता, निरभ्र आकाशात असणारे लुकलुकणारे हजारो ताऱ्यांचे काही प्रकार आहेत. मग तारे कसे, मग त्याचे ताऱ्यांचे रंग वेगळे आहेत, काही पांढरे आहेत, काही तांबडे आहेत, त्याचप्रमाणे काही निळे आहेत. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण जे तारे आहेत त्या ताऱ्यांचा रंग देखील आपण इथे पाहिले की 4 प्रकारमध्ये आपल्याला या ताऱ्यांचा रंग देखील इथे दिसत आहे. बघा आता इथे पुढचा जो टॉपिक आहे, सूर्यमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून या ग्रहांची विविध वैशिष्ट्ये आहेत. मग ही वैशिष्ट्ये देखील आपण अनुभवली आहेत की जो सूर्यमालाच्या भोवती जे असणारे जे ग्रह आहेत, मग ते सर्व आहेत मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस, नेपच्यून, हे सर्व कसे आहे 8 ग्रह आहेत. मग या ग्रहाविषयीची आपण माहिती घेतलेली आहे. त्या ग्रहावरती कोणती माती आहे, हा ग्रह कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या दिशेने दिसतो, कोणत्या दिशेला दिसत नाही, मग या ग्रहावर असणारे आणखी कोणते गोष्टी आहेत, या सर्वांची सविस्तर आपण माहिती घेतली आहे. मग त्याचप्रमाणे हे देखील आपण घेतलेलं आहे की या सर्व ग्रहापैकी फक्त पृथ्वीवर जो ग्रह आहे त्या पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे, परंतु इतर कोणत्याही ग्रहावर सजीव सृष्टी नाही, याचा देखील आपण इथे अभ्यास केलेला आहे. काहींना चंद्र आहेत तर काहींना नाहीत, काहींना चंद्र आहेत तर काहींना नाही सांगितले. तर पृथ्वी यालाच काय आहे, पृथ्वीचा जो उपग्रह आहे तो आहे चंद्र आहे. मग चंद्र आहे, परंतु काहींना चंद्र आहे तर काहींना नाही. म्हणजे काहींना उपग्रह आहे तर काहींना उपग्रह नाही. म्हणजे बुध आणि जो शुक्र आहे त्यांना उपग्रह नाही आहेत, असं इथे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. जो पुढचा टॉपिक आहे, धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असून ते सूर्यमालेचे घटक आहेत. बघा आता त्यांनी सांगितलं आहे धूमकेतू हे धूळ आणि बर्फ. जो धूमकेतू कशापासून बनले आहे, धूळ आणि बर्फ याच्यापासून बनले. जसं आपण बघितलं की जे साचवलेला गोठवलेला जो द्रव आहे आणि धूळ याच्यापासून तो काय केलेला आहे, त्या धुळीचे वायूमध्ये रूपांतर होतं. असं द्रवात रूपांतर होतं, वायूत रूपांतर होतं आणि वायूत रूपांतर झाल्यानंतर ते जेव्हा ते वरती आकाशात जातात तेव्हा ते सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात आणि त्याच्यापासून काय म्हणतात, धूमकेतू हा बनत असतो. यापासून तयार झालेले असून ते सूर्यमालेचे देखील घटक आहेत. सूर्यमालेचे घटक कोण आहे, धूमकेतू हा देखील सूर्यमालेचा घटक आहे आणि तो देखील काय करत आहे, सूर्याभोवती फिरण्याचं काम करत आहे. तशा प्रकारे बघा पाहता, धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झाले असून ते सूर्यमालेचे घटक आहेत. हा देखील आपला त्याचा अभ्यास झालेला आहे. आकाशात एखादा तारा तुटून पडण्याच्या क्रियेला उल्कापात म्हणतात. एखादा तारा जेव्हा स्पीडने येत असतो तेव्हा त्या ताऱ्याचा तुटून पडतो, म्हणजे त्याचा काय होत आहे, त्याला क्रियेला उल्कापात म्हणत आहोत. व उल्का म्हणजेच शिलाखंड. उल्काचा अर्थ काय आहे मुलांना, शिलाखंड असा त्याचा अर्थ इथे आपल्याला होत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सारांशाच्या माध्यमातून आपण सर्व घटक कव्हर केलेले आहे. सर्व घटकांचं आपण स्पष्टीकरण चित्राच्या माध्यमातून देखील स्पष्ट केलेलं आहे. मुलांना आपण बघितलेलं आहे की सूर्य म्हणजे काय, त्याचप्रमाणे आपण पाहिलं दीर्घिका म्हणजे काय आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं धूमकेतू म्हणजे काय, तारे म्हणजे काय, ताऱ्याचे प्रकार किती पडतात, ताऱ्याचे किती रंग असतात याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे पाहिलं लघुग्रह काय, उपग्रह काय आहे याचा आपण अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे मुलांना पाहिलं की जे धूमकेतू आहे त्याचे देखील 2 प्रकार पडतात, जे अल्प मुदतीचे धूमकेतू आणि दीर्घ मुदतीचे धूमकेतू, ते कशा प्रकारे आहेत त्याचा देखील आपण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे.
तारे, जे नवीन तारे येतात, म्हणजे जे आकाशातून जो तारा तुटून पडतो म्हणजे नवीन जन्माला तारे येतात, ही तुटण्याची जी क्रिया म्हणजे त्याला आपण उल्कापात म्हणतो. आणि उल्कापात म्हणतेच, उल्का म्हणजेच काय आहे, शिलाखंड आहे. हे देखील जो आपला शेवटचा टॉपिक आहे तो देखील आपण इथे परिपूर्ण कव्हर केलेला आहे. तर अशा प्रकारे जो आपला जो पाठ आहे, विश्वाचे अंतर म्हणजे विश्वात चालणाऱ्या ज्या हालचाली आहेत, विश्वात असणारे जे खगोलीय वस्तू ह्या कोणकोणत्या आहेत आणि ते कशा प्रकारे या आकाशगंगेमध्ये किंवा सोलर सिस्टममध्ये कशा प्रकारे ते काम करत आहे, त्यांचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे, ते कोणत्या गोष्टी तिथे आढळतात आणि हर एक प्रकार जे प्रदक्षिणा जे घालत असतात सूर्याभोवती, ते त्याचा लागणारा जो कालावधी आहे हा देखील वेगवेगळा कालावधी इथे आपण पाहावयास मिळत आहे. तर अशा प्रकारे आपण या पाठाच्या माध्यमातून, चित्रकारच्या माध्यमातून आणि आपला सारांश आहे याच्या माध्यमातून हा पूर्णपणे पाठ आपण या कव्हर केला आहे. असा विसरता मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तसेच या पाठाच्या माध्यमातून आलेले जे प्रश्न उत्तर आहे, सराव, खेळ परीक्षा प्रश्न उत्तर, ते देखील आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत.